सिंपल रेसिपीज विथ गौरीमध्ये सगळ्यांचे मनापासून स्वागत. आज आपण उपवासाचा अगदी झटपट पण चविष्ट असा तयार होणारा पदार्थ बघणार आहोत, कच्च्या रताळ्याचे काचरे. हे काचरे अगदी 10 ते 12 मिनिटात बनून तयार होतात आणि चवीला आणि दिसायला सुद्धा ते फणसाच्या तळलेल्या गरांसारखे लागतात. तर पटकन सुरुवात करूयात आपल्या रेसिपीला. इथे मी 4 मीडियम साईजची रताळी घेतलेली आहेत धुवून. रताळी स्वच्छ धुवून घ्यायची आहेत, कारण त्याला माती खूप असते. त्यामुळे निदान अर्धा तास तरी पाण्यात मीठ घालून त्यामध्ये ही रताळी भिजत ठेवायची आहेत आणि मग नंतर स्वच्छ धुवून घ्यायची आहेत. धुतल्यानंतर या रताळ्यांचे मी साल काढून घेते. साल काढताना सुद्धा एका वेळेला सगळ्या रताळ्याची सालं काढायची नाहीयेत, कारण हवेच्या संपर्कात आल्यामुळे रताळं काळं पडतं. त्यामुळे एका बॅचमध्ये जेवढे तुम्ही काचऱ्या तळणार असाल तेवढ्याच रताळ्यांची साल काढून घ्यायची आहे. तर इथे मी 2 रताळ्यांची एका वेळेला काचऱ्या करणार आहेत, एका बॅचमध्ये करणार आहे. त्यामुळे मी इथे या 2 रताळ्यांची सालं अशी काढून घेणार आहे. सगळ्या रताळ्यांची सालं एकत्र काढून ठेवू नका किंवा काचऱ्या सुद्धा एकत्र काढून ठेवायच्या नाहीयेत. तर एक रताळं मी इथे घेतलंय आणि चॉपरवरती त्याचे 2 तुकडे करून पुन्हा त्याचे असे स्लाइसमध्ये तुकडे करून घेते आणि तुम्हाला जशा आकाराच्या काचऱ्या हव्यात तशा काचऱ्या करून घ्यायच्या आहेत. तर मी इथे लांबट काचऱ्या करते. जेवढ्या पातळ तुम्हाला कट करता येतील तेवढे पातळ करून घ्यायचेत आणि हे असे हाताने सोडवून घ्यायचेत, कारण ते एकमेकांना जरा चिकटलेले असतात. रताळं थोडं कडक असतं, त्यामुळे असे एकमेकांना ते चिटकून राहतात. आता हा दुसरा तुकडा सुद्धा तुम्हाला दाखवते. तर इथे मी 2च स्लाइस करते अर्ध्या भागाचे. रताळं जर खूप जास्त जाड असेल तर तुम्ही 3 ते 4 असे आडवे स्लाइस करून मग त्याचे उभे स्लाइस करायचे, म्हणजे छान पातळ आणि लांब स्लाइस होतात आणि तळायला जास्त वेळ लागत नाही. तर इथे मी 2 रताळ्यांचे असे उभे स्लाइस करून घेतलेले आहेत. तुम्हाला जर जास्त लांब आवडत असेल तर तुम्ही रताळं असं लांब उभं सुद्धा चिरू शकता. एका वेळेला खूप जास्त रताळ्याचे स्लाइस करू नका. एका बॅच पुरतीचे स्लाइस आपल्याला आधी कापून घ्यायचे आहेत. तेल इथे मी कडक गरम करून घेतलंय आणि त्यामध्ये हे तयार केलेले काचरे असे तेलात सोडायचे आहेत. गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे आणि हाय फ्लेमवरतीच आपल्याला हे काचरे तळून घ्यायचे आहेत. तळायला तुम्ही जितकं मोठं भांडं घेतलं असेल त्या हिशोबाने तुम्हाला एका वेळेला हे स्लाइस तेलात सोडायचे आहेत. खूप जास्त सुद्धा एका वेळेला सोडायचे नाहीयेत. हे काचरे तेलात सोडल्यानंतर झाऱ्याने एकसारखे असे करून घ्यायचे आहेत आणि मग नंतर त्याला अजिबात झारा लावायचा नाहीये. हाय फ्लेमवरतीच 4 ते 5 मिनिटं छान त्याला आपण तळायला ठेवणार आहोत. तर बघा 4 ते 5 मिनिटांनी बबल्स कमी झालेत आणि आपले काचरे सुद्धा थोडेसे हलक्या पिवळ्या रंगावरती आलेले आहेत. आता एकसारखे पुन्हा खालीवर करून थोडेसे हलवून आणखीन 4 ते 5 मिनिटं हाय फ्लेमवरतीच आपल्याला याला तळून घ्यायचं आहे. मध्ये मध्ये आता झाऱ्याने 1-2 वेळा तुम्ही खालीवर करून घ्यायचे आहेत. तर आणखीन एक 4 ते 5 मिनिटांनी बघा हे रताळ्याचे काचरे आता थोडे गोल्डन रंगावरती येत आहेत. तुम्ही बघू शकताय छान सुटसुटीत असे हे काचरे आहेत. अजिबात एकमेकांना चिकटलेले नाहीयेत. आता शेवटची आणखीन एखाद 2-3 मिनिटं आपल्याला हे तळून घ्यायचे. आता गॅसची फ्लेम थोडीशी मीडियम ठेवायची आहे, कारण पटकन करपू शकतात. आता इकडे मी मिठाचं पाणी घालते 1 ते 2 चमचे. तुम्ही जर बाहेर काढल्यावर वरतून मीठ आणि चाट मसाला भुरभुरलात तरी चालेल, पण असं तेलात मिठाचं पाणी टाकल्यामुळे त्याला चव छान येते. मिठाचं पाणी टाकल्यावर आपल्याला पुन्हा हे एकसारखे छान हलवून घ्यायचे आणि 1 मिनिटभरामध्ये आपल्याला गॅस बंद करायचा आहे. आता ह्याच्याहून जास्त आपल्याला ह्याला रंग डार्क आणायचा नाहीये, नाहीतर खूप जास्त कडकडीत असे हे काप तयार होतात. तर आता हे आपण काढून घेऊया तेलातून. छान याला गोल्डन असा रंग आलेला आहे. तर हे असे काचरे उपवासाला तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच सिंपल आणि सोप्या रेसिपीज बघण्यासाठी सिंपल रेसिपीज विथ गौरी या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. नमस्कार.